तुझ्या 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 रूपाचं चांदण. हे काय काय करतीय? पोरीची नजर काढणार आहे की काय? सांग की. एवढा कोळसा कुठून पोरीची नजर काढती वय? ते भांडी घासण्यासाठी पेस्ट बनवत होते. हे काय नवीनच ऐकतो या. भांडी घासायला पेस्ट? त्यासाठी एवढा कोळसा कशाला वाया घालवतीस? पोरीच्या अंगाचा रंग काढून वापरायचा की. पोरगी कुठं आहे? कुठे पोरगी? काय काम होतं? पंकज वर वारका केला. ते पंकज माझ्या पोरीला हात लावायला बघत होता. वस्तीतनं कचरा साफ करत होता. हात धरला तर काय झालं? माझ्या पोरीला कोणी हात लावायचा नाही. तिच्या आईचं मन लय चित्र असतंय बघा. काय तुझ्या त्या पोरीचं रूप. चांदणं फुटलंय होय तुझ्या पोरीला. आणि हात लावला तर काय होतंय? आता अपशकुनी मांजर वस्तीतनं बाहेर काढायची म्हणजे हात लावावं लागलच ना. काय धर्मेंदर, समधी लोक वरडून वरडून सांगतायत वस्ती सोडा वस्ती सोडा, पण तुम्ही ऐकायला तयारच नाही. बाई लय जिद्दी आहे. दादागिरी, ते पण यमयमच्या नाकाखाली. हत्यार, वार, रगात, ते बी त्या औषेच्या चंद्रासाठी. हा, तिची आईची खोपडी लय सॉलिड आहे. आतमध्ये लपिवलंय होय पोरीला. काय गे मांजरे, असं काय सोनं लागलंय तुझ्या अंगाला की तुझ्या आईनं त्या पोराच्या हातावर वार केला? जरा बघू की तुझं थोबाड. बघू बघू, इकडे बघू. या समध्या गावात मोरेला विचारला बिगर घर घेता येत नाही आणि कोणाला घर विकता बी येत नाही. पण तुम्ही हजार वेळा सांगून काय बी ऐकना. आता म्या धरतो तुझा हात. बघतोच माझा हात कोण कापतो या. तुझ्या आईच्या अंगात असेल हिम्मत तर धरील माझा हात. साहेब साहेब, ते नक्षत्र फक्त तिथे उभी होती. तिची काही चूक नाही. पंकजचं जे काय केलं ते मी केलंय. त्याने ती तेलाची कढई घेतली आणि तिच्या अंगावर ओतत होता म्हणून घाबरले मी आणि मी पुढे आले. पंकज थट्टा करत होता माझ्या लेकीची. थट्टा केली म्हणून कायदा मोडायचा वय, आणि कायदा मोडला
तर त्याची नुकसान भरपाई करावी लागते. तुमच्या पुढं 3 मार्ग ठेवतो. त्यातला एक मार्ग तुम्ही निवडायचा. मार्ग नंबर 1, तुला अटक करायची. मार्ग नंबर 2, तुला अटक नाही करायची. आणि मार्ग नंबर 3, तुला करायची नाही अटक तर भागवावी लागल पैशाची चटक. 50,000 लागतील. प- पण 50,000? कमी येतोय मग 70,000. काय म्हणतय काय तुझं हे चांदन? मोरे साहेब, तुम्ही काय त्याचे रक्षक आहात ना? असं काय बोलताय? काय 80,000? तुम्ही जर असंच बोलणार असाल तर आम्ही दुसऱ्या पोलिसांकडे जाऊ. मग असं 1 लाख चालतंय की? तटलं कुठं? चालतंय. हे धर्मेंदर, तुझ्या आईने 1 लाख रुपये कबूल केलं. चालतंय. दंडन दंडन दंडन. चालतंय. नाही जमणार. आम्ही गरीब माणसं होतो. मग दुसरी स्कीम बी आहे आपल्याकडं. केवढी कामं करावी लागते. हे समजा काही सोपं आहे होय? स्कीम? हा, वस्ती सोडा आणि 1 लाख इसरा. आता ऐका आलं ना? काय? तुझ्या रूपानं वस्तीमध्ये लई तरास दिलेला आहे. आणि हा तरास जर का बंद करायचा असेल तर मला 24 तासाच्या आत 1 लाख रुपये द्यायचे. आणि तसं नाही केलं तर तुम्ही तिघांनी बी वस्ती कायमची सोडायची. समजलं काय? समजलं. तुझ्या आईला समजलं हाय. समजलं. तुझा आवाज लय गोड आहे. अक्षय, कोसावा पूर्ण चेहऱ्याला. मी दरवाजा बंद करते. काम झालं काय? ए माद्या, साहेबांनी प्रश्न विचारतोस होय? नाही, चूक झाली. तुझ्या आईचं सपान पडलं होतं होय? आपली बोली लागली होती. होय, आहे की लक्षात. तुमच्या गाडीच्या मागच्या बाजूला ठेवले. जा जीप सुरू करा. जी. एक लाजरा आणि साजरा थोबडा. मोरे काय बेडा झालाय का? मूर्ख माणूस. आई, अगं एवढे पैसे आपण आणणार आहोत कुठून? मला तर काही सुचत नाहीये. आई, तू त्याला होकार का दिलास? अरे बाबा, मी कुठे दिला हो का? त्यानेच पैसे ठरवले आणि त्यानेच ठरवले की आपण ते पैसे त्याला देणार आहोत. अगं पण शक्यच नाहीये इतकी मोठी रक्कम एका दिवसात उभी करणं. खरंय अक्षा, कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे? दुष्काळात 13वा महिना. आई, आपण त्या मोरेच्या विरोधात काहीतरी केलं पाहिजे. अरे काय करायचं आपण? तुला माहिती आहे ना तो मोरे कसा आहे ते. त्याला फक्त पैशाशी देणं घेणे. बाई असो की बाप्या, गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, त्याला फक्त पैसा हवाय. दोन्ही बाजूनी कोंडी झाली आपली. आई, तरी सुद्धा काहीतरी करायला हवं, नाहीतर तुला जेलमध्ये जावं लागेल. मला तर काही सुचत नाही बाबा. आई, अक्षया, अरे होईल काहीतरी. तुम्ही काळजी करू नका.
आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. मग दत्तगुरूही आपलं वाईट नाही करणार. ह्याही संकटातून ते आपल्याला नक्की बाहेर काढतील. आता आपल्याला फक्त देवच यातनं तारू शकतो. आई, माझं खरं अस्तित्व लपवायला तू जे काही केलेस त्याची जी काही कारणं आहेत ती आपल्या तिघांना सोडून फक्त दत्तगुरूंना माहिती आहे. आणि ते आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. कालही ते आपल्या सोबत होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. फक्त आपण एकत्र राहूया. अक्षय, आईला काही होणार नाही. आईला काही होणार नाही. आपली आई आपल्या जवळच राहील. आपली आई आपल्या जवळच राहील. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे याच्यावर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही बघा. चांगलंय की. ते म्हणजे ज्या गोष्टीवरती आपल्या स्वतःचा विश्वास बसत नाही ही गोष्ट देवानेच घडवलेली असती. मी कशाला येळ घालवतोय? पण खरं सांगू, खोटं ऐकतोय? सांग की, तटलंय कुठं? आता मला ह्या असल्या वस्तूंची वड नाही राहिली. असं आहे वय? वय आता मला तुमच्या संगत लगीन करायची वड लागली हाय. लगीन? छायच. का? काय झालं? तुम्हाला माझ्या संगत लगीन नाही करायचं वय? अगं, तुझ्या संगत लगीन नाही करणार तर आणखीन कुणा संग करणार? मग मी माझ्या भाषी बोलू वय? आत्ता कशाला? का? काय झालं? ते काय नाही, मी उद्याच माझ्या बा संगत बोलणार आहे. मला माझ्या आईचं सपान पडलं नाही अजून. म्हणजे मी हा तुला कधी पटवलं? जेव्हा माझी आई माझ्या स्वप्नात आलती आणि मला म्हणली तुझी जन्मभराची साथीदार कोण आहे तर ती मंजू आहे, तेव्हा मी तुला पटवलं. आता जेव्हा परत माझी आई स्वप्नात येईल आणि मला म्हणेल की मंजू बरोबर लगीन कर, तेव्हा मी लगीन करणार. तुमची आई तुमच्या स्वप्नात केव्हा येणार आहे? नक्षत्र गेल्यावर. आता त्या नक्षत्राचा आणि आपल्या लग्नाचा काय संबंध? अगं ती अपशकुनी आहे ना व. हा मग लगीन तिच्याशी करायचं आहे का माझ्याशी? अगं जोपर्यंत ती इथं आहे तोवर आई बी स्वप्नात यायची नाही. आणि नक्षत्र इथं असताना बी आपलं लगीन झालं तरी त्याचा काय बी उपयोग नाही. मी आज सांगायलोय, तिच्यापर्यंत आपल्या लग्नाची बातमी गेली तरी ते लग्न आपल्याला लाभणार नाही. आता हे नवीन कारण शोधलंय तुम्ही? मी कारण द्यायलोय होय. विश्वास ठेव माझ्यावर. ती नक्षत्र वस्तीमध्ये आल्यापासून लोकांचं किती नुकसान झालंय माहिती नाही होय तुला? हा म्हणजे हे खरं आहे, पण त्या नरकुंडीला वस्ती बाहेर काढण्यासाठी करायचं तरी काय? मी आजी सांगतोय ते तू करशील? मी तुम्हाला कधी कशासाठी हाय म्हणलंय होय? तुझ्या आईच तुझी आई आली ना स्वप्नात तर तिला मी सांगणार आहे लगीन करेन तर मंजीशीच. फक्त ती नक्षत्र इथनं जायला पाहिजे. आणि ती कशी? नाच 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 ना नाच 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 ना नाच नाच हा? नाही बाबा. नाच. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले
खुश आहे. नाच नाच नाच. सदा हा हा शेठ. तुझ्याकडे तर नोटा छापायचं मशीन आहे. काय पण बोल, तुझ्यावर नशिबाने कृपा केली आहे. हा हा. नक्षत्रासारखी मुलगी तुझ्या घरी जन्माला आली. अगं बापावरती विश्वास ठेव. अगं म्हणून तर तुझी शेठ बरोबर बोली लावली आहे. शेठ आपल्याला 50 लाख रुपये देणार आहे. मग आपली परिस्थिती तरी सुधारेल. काय करताय तुम्ही? स्वतःच्या पोरीला विकताय, लाज नाही वाटत तुम्हाला? अगं लाज वाटते म्हणून तर विकतोय ना. बोली लावली आहे मी. हा चल 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 आपली परिस्थिती सुधारेल. कुठेच नाही जायचंय अगं कसं नाही जायचं? बापाचं कर्ज कोण फेडणार? तसंही गरीबाच्या घरी देखणी मुलगी जन्माला येणं हा शापच असतो. आणि लग्नाचा एवढा खर्च आम्ही कुठून करायचा नाही का? आणि या निमित्तानं बापाचं कर्ज तरी फेडलं जाईल. शेठ तुम्ही घेऊन जा. आणि हिला घेऊन गेल्यानंतर माझं सगळं कर्ज माफ ना? हो हा नक्की. मग जा हिला घेऊन जा. ए भारती, ए भारती, तू मध्ये येऊ नकोस. बाजू यामध्ये तुझं काय काम नाही. पेटीला घेऊन जा. सोड रे. स्वतःच्या पोरीला विकायला निघाला. तुझ्यासारखं नीच बाप कुठल्या पोरीला मिळू दे? अरे हिने तर स्वतःच्या नवऱ्यालाच मारलं. आता सदाभाऊ आहे. अरे स्वतःच्या नवऱ्याने डोसक्यात दगड घातला हिने. अरे काय बाई आहे ही? चला चला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया ना. नाही अक्षा, आपण इथं निघायचं. ए पुढे पुढे यायचं नाही तर डोळे बाहेर काढेन. पापा असं का केलंस माझ्यासोबत? का वागलास असं माझ्यासोबत? बघ ना,
तुझ्या नक्षूचं काय होऊन बसलंय ते. बाबा असं का केलंस? सांग ना बाबा, असं का केलंस तू? माझा बाबा ना तू, मग का केलंस रे असं तू? का केलंस? का केलंस बाबा? बाबा